सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय येथील जिल्हा सत्र न्यायाधीश केंद्रे यांनी महिलेच्या छेडछाड प्रकरणी 80 वर्षवृद्ध आणि तरुणास 20,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर 23 जानेवारी 2025 रोजी अटकपूर्व जामीन मंजूर केला। यात हकीकत अशी 26 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 7:30 आरोपी हरीश उपाध्ये आणि ध्रुव थोटकर यांनी पीडितेच्या घरी येऊन पीडितेला आणि तिच्या पतीस मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली। पीडितेचा गाऊन फाडला, तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले। पीडितेच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेतले म्हणून आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 333, 74, 119, 115, 2, 351, 335 अन्वये फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली। आरोपी मार्फत जिल्हा आणि सत्र न्यायालय येथे अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला। यात आरोपीतर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की आरोपी आणि पीडितेच्या पतीसोबत आर्थिक व्यवहार झालेले असून सदर व्यवहारातील रक्कम बुडवण्याकरता आरोपी विरुद्ध खोटी फिर्याद नोंदवली आहे। वास्तविक पाहता सदरच्या फिर्यादीत विलंब झालेला असून ती फिर्याद खोटी आहे, अशी कोणतीही घटना घडलेली नाही असा युक्तिवाद ॲडव्होकेट मोहन कोरापाटी यांनी सादर केला। सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश केंद्रे यांनी आरोपींना 20,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला। या कामी ॲडव्होकेट अनिल वासम, ॲडव्होकेट चैतन्य केंगार, ॲडव्होकेट स्नेहा पसनूर, ॲडव्होकेट श्याम आडम यांनी काम पाहिले। दिनांक 26 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 7:30 वाजता आरोपी हरीश उपाध्याय व ध्रुव तोटकर यांनी पीडितेच्या घरी येऊन पीडितेला व तिच्या पतीस मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली व पीडितेच्या गाऊन फाडले व पीडितेला लज्जा वाटेल असे कृत्य केले व तसेच पीडितेच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेतले म्हणून आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 333, 74, 119, 1, 115, 2, 351, 3 व 35 अन्वये फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद नोंदवली। आरोपी मार्फत जिल्हा व सत्र न्यायालय येथे अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला। यात आरोपीतर्फे असे युक्तिवाद करण्यात आले की आरोपी व पीडितेच्या पतीसोबत आर्थिक व्यवहार झालेला असून सदर व्यवहारातील रक्कम बुडवण्याकरिता आरोपी विरुद्ध ही खोटी फिर्याद नोंदवली। वास्तविक पाहता सदरचा फिर्याद विलंब झालेला आहे व ती फिर्याद खोटी आहे, असे कोणतेही घटना घडलेली नाही असा युक्तिवाद आम्ही या मेहरबान न्यायालयात केले। सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय केंद्रे साहेब यांनी आरोपींना 20,000च्या जात मुचलक्यावर अटकपूर्व जामिनाचा अर्ज मंजूर केला। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।